कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात हेरले येथील माळभाग फाट्यावर भीषण अपघातात एका दिव्यांग युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। विशेष म्हणजे याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी आणखीन एक अपघात घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। वेगावर नियंत्रण नसल्यामुळे या फाट्यावर वारंवार अपघात होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे। हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील माळभाग फाट्यावर सोमवार रात्री 9च्या सुमारास हा अपघात घडला। सांगली नाक्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रॅव्हल्सने रस्ता ओलांडत असलेल्या 30 वर्षीय दिव्यांग अमित लोखंडे याला जोराची धडक दिली। या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते जागीच बेशुद्ध पडले। स्थानिक नागरिकांनी तातडीने त्याला कोल्हापूरच्या CPR रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। अमित लोखंडे याच्या पश्चात पत्नी, 2 मुली आणि 1 मुलगा असा परिवार आहे। या प्रकरणाची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। दरम्यान याच परिसरात मंगळवारी सकाळी आणखीन एक अपघात घडला। कामावर जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या प्रवीण कटकोळे या युवकाचा 4 चाकी आणि दुचाकीने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला आहे। हेरले येथील दोन्ही फाट्यावर गतिरोधक नसल्यामुळे वाहनांचा वेग प्रचंड असतो, त्यामुळे येथे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून तात्काळ उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे।